बघा, एकूण अंतराचे 3 समान भाग करून प्रत्येक भागाचा प्रवास अनुक्रमे जर 60 किलोमीटर प्रति तास, 30 किलोमीटर प्रति तास आणि 10 किलोमीटर प्रति तास या वेगाने केल्यास सरासरी वेग किलोमीटर प्रति तास मध्ये काढा असा प्रश्न विचारला. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा किंवा माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असे असंख्य प्रश्न नित्य अभ्यासता येतील. गोष्ट तुमच्या हिताची. एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. तुम्हाला कुठल्याच पुस्तकाची अजिबात गरज पडणार नाही. हा प्रश्न सोडवायचा कसा? अंतराचे समान 3 भाग करायचे. प्रत्येक भागाचा प्रवास अनुक्रमे 60, 30 आणि 10 किलोमीटर प्रति तास वेगाने केल्यास सरासरी वेग किलोमीटर प्रति तास मध्ये काढायचा लेकरांनो. अंतर, जे काही अंतर आहे, ज्या अंतराचे समान 3 भाग करायचे, हे अंतर डी समजायचं. आता या अंतराचे 3 भाग करायचे. अंतराचे समान 3 भाग करायचे. गोष्टी लक्षात घ्या, समान 3 भाग करायचे म्हणजे हे अंतर आहे, हे 3 भागामध्ये, सारख्या 3 भागामध्ये वाटायचं. सर म्हणजे भागीला 3च करावं, लिहावं लागेल. नऊ सर, हो. मग पुढे चला. तर दुसरी गोष्ट लक्षात घ्या, हे इथं मांडा. अंतराचे हे समान 3 भाग, याला गुणिला पहिला भाग. प्रत्येक भागाचा प्रवास अनुक्रमे 60, 30, 10 किलोमीटर प्रति तास वेगानं केल्यास, म्हणजे पहिल्या भागाचा प्रवास केला 60 किलोमीटर प्रति तास वेगानं, समान भाग आहे प्रत्येक अंतराचा, म्हणून दुसऱ्या भागाचा प्रवास 30 किलोमीटर प्रति तास वेगानं, तिसऱ्या भागाचा प्रवास 10 किलोमीटर प्रति तास या वेगानं करायचा. इथं छेदस्थानी 10. गोष्टी लक्षात घ्या. डी छेदस्थानी 3 गुणिला ही कंसातील गोळा बेरीज, कंसामध्ये 3 अपूर्णांक दिसत आहेत, लक्ष द्या. अपूर्णांकाची बेरीज कशी करायची? छेद समान करून. इथं लसावी पद्धतीनं छेद जर समान केला लेकरांनो, लक्ष द्या, तर 60, 30 आणि 10 यांचा लसावी 60 येतो. मग इथं कंस 60 लसावी, याच्यामध्ये काही बदल होणार नाही, लसावी 60 आहे, लक्ष द्या. म्हणजे या लसावीनं 1 ला गुणा, 60 1 60, याच्यामध्ये काही बदल होणार नाही. अधिक चिन्ह लसावी 60 येण्यासाठी 30 ला 2 न गुणावं लागते. इथं छेदस्थानी 30 आहे, 30 ला कितीनं गुणलं म्हणजे लसावी 60 येतो, 2 न. मात्र छेदाला ज्या संख्येनं गुणलं त्याच संख्येनं अंशालाही गुणा. मग 30 ला 2 न गुणलं म्हणून इथे 1 ला 2 न गुणा, 1 2 यांचा गुणाकार 2. आता लसावी 60 या पद्धतीनं ही अपूर्णांकाची आपण बेरीज करत आहोत. इथं 10 सोबत किती गुणीला घेतले म्हणजे 60 येतात, तर 10 सक 60. लक्ष द्या, 60 हा लसावी आहे. लसावी पद्धतीनं आपण अपूर्णांकाची बेरीज करत आहोत. 10 सोबत 6 गुणीला घेतले, 60 आलं. ज्या संख्येनं छेदाला गुणलं त्याच संख्येनं अंशालाही गुणा. मग 6 न 1 ला गुणाकार 6. लक्ष द्या, हे डी छेदस्थानी 3 गुणिला, आता 60 60 60 छेद सारखा झाला, अंशामध्ये 1 अधिक 2 अधिक 6. लक्ष द्या, म्हणजे डी छेदस्थानी 3 गुणिला, अंशामध्ये 6 2 8 1 9 अशी बेरीज, छेदस्थानी 60. याला संक्षिप्त करा, 3 3 9 3 20 60, म्हणजे डी छेदस्थानी 3 गुणिला 3 छेदस्थानी 20. इथं 3 ला 3 खलासर, मग डी छेदस्थानी 20 आलं. हे डी छेदस्थानी जरी 20 आलं तरी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं लेकरांनो. ते सर्व अंतर सरासरी 20 किलोमीटर प्रति तास या वेगानं कापल्या गेलं. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल
खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. सरावासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्ननित्य अभ्यासता येतील. आणि हिताची गोष्ट, एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी तुम्हाला अजिबात कुठल्याच पुस्तकाची गरज पडणार नाही. ओके. सरासरी वेग, आंतरवेळ वेग, रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.